अशा गोष्टी करायला माझं जरा जास्त डोकं चालतं असं मला वाटतं. आता हे जे 2 आहेत ना, हे आहेत पेंटचे डब्बे 1-1 लिटरचे. चला त्याच्यामध्ये म्हटलं काहीतरी क्रिएटिव्ह करूया म्हणून मी त्याला वरून कलर दिला. आणि हे चिनी गुलाब आहे ना, हे चिनी गुलाब आणि हे वाला एक झाड, याचं नाव मला माहीत नाही. आता हे दोन्ही ना मी त्याच्यामध्ये लावणार आहे आणि ते लावून काय करणार हे तुम्ही पुढं बघणारच. खूप छान आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे चिनी गुलाब ह्याच्यामध्ये माती भरून घेतली ह्या पेंटच्या डब्यामध्ये आणि हे डब्यामध्ये मी आता चिनी गुलाब लावते. सगळीकडून असे चिनी गुलाब लावायचे की जेणेकरून ते असे खाली झुकतील, म्हणजे एकदम ते असे वरती हँग नाही करायचे, पण काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. आणि ह्या चिनी गुलाबाला फुलं पण आली आणि हे झाड आहे ना, हे खूप सुंदर आहे. ते मस्तपैकी खाली पसरतं आणि मला ह्याचं नाव माहीत नाही आहे, पण गावाकडे दारामध्ये खूप सारे उगले होते, मी तिथूनच ते उपटून आणले होते. आणि माझं काम चालू असताना ना इशूचीमध्ये लुडबुड, म्हणजे ती 1 सेकंदही मला असं वेगळं सोडत नाही, बाजूला अजिबात जाऊ देत नाही आणि ती पण बाजूला बसत नाही. आता ह्या भिंतीला ना मी 4 होल करून घेतले सकाळीच भावाकडून आणि आता ते होलमध्ये मला खिळे मारायचे होते. त्याच्यासाठी माझी एवढी लगबग चालू होती ना की हे खूप जास्त डोकं खायचं काम आहे. आणि आता ही कुंडी मी इथं अडकवणार आहे आणि हे खूप छान दिसतं अडकवल्यावर. आणि ही कुंडी इथं अडकवल्याच्या नंतर आता ही चिनी गुलाबाची कुंडी पण मला त्याच्यामध्ये दुसऱ्या खोळ्यामध्ये अडकवायची आहे. अजून 2 डब्बे मी पेंट करून ठेवणार आहे आणि हे काहीसे असे दिसत आहे. आता यांना एकच सांगणं आहे की दिल्या घरी सुखी राहा, खाली येण्याचा